नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हृदयविकाराची भीती ही सगळ्यांनाच वाटत असते आणि ज्यांना हृदयविकाराचा एक झटका येऊन गेलेला आहे अशा व्यक्तींना तर त्याची शक्यता जास्त असते दुसरा झटका येण्याची. पण हृदयविकार जर आयुष्यात कधी होऊच नये असं जर वाटत असेल तर फक्त एक सवय जर आपण बदलली नित्यनेमामधली तर आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही हृदयविकाराचा धोका नाही किंवा अटॅकचा धोका नाही. एक साधी सवय आहे, सकाळचा नाश्ता आपण हेल्दी करायला पाहिजे. आणि नेमका आपण तेच चुकतो, सकाळचा नाश्ता आपण करत नाही. आपल्याला ऑफिसमध्ये जायची घाई असते, रात्रीचं जेवण करून साधारणतः आपण 6 ते 7 तासाची झोप घेत असतो आणि त्यानंतर आपण उठत असतो. तर साधारणतः 3 तासामध्ये जे माणसाचं अन्न आहे ते पचलं जातं आणि मग उरलेला वेळ जो असतो तेवढं वेळ आपलं जे पोट असतं ते रिकाम असतं आणि सकाळी आपल्याला आपण स्वच्छत जाऊन आल्यानंतर पोटातील अग्नी हा प्रदीपित होत असतो आणि त्यावेळी आपल्याला आहार घेणं खूप गरजेचं असतं. आपलं पोट जे असतं ते रिकाम असतं. सकाळी जर आपण नाश्ता केला नाही तर आपल्या मेंदूला जो आहे तो चुकीचा संदेश जातो. चुकीचा संदेश गेल्यामुळे तो शरीरामधील अतिरिक्त जे कॅलरी आहेत ते साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मग या कॅलरी साठवून ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे पचनक्रिया जी आहे ती आपली मंदावते, चयापचयक्रिया मंदावते आणि मग गॅसेस होणं, ॲसिडिटी होणं अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सुरू होतात. ही ॲसिडिटी रक्तामध्ये जर गेली, रक्तामध्ये जर ॲसिडिटी रक्त जर तुमचं ॲसिडिक झालं तर त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून सकाळचा नाश्ता जो आहे तो हेल्दी करायला पाहिजे, न चुकता करायला पाहिजे आणि नियमित करायला पाहिजे. आणि जर आपण सकाळी नाश्ता केला तर आपलं चयापचय पण चांगलं राहतं, आपल्या रक्तामधली साखर जी आहे ती नियंत्रणामध्ये राहते आणि दिवसभर आपला मूड पण चांगला राहतो. सकाळी हेल्दी नाश्ता केल्यानं वजनसुद्धा नियंत्रणामध्ये राहतं, कारण चयापचय क्रिया आपली जी आहे ती सुधारते आणि अतिरिक्त जी चरबी आहे ती आपल्या शरीरामध्ये साठत नाही. ज्यांचं पचन चांगलं असतं, ज्यांचं पोट व्यवस्थित साफ होतं त्यांचं वजन कधी वाढत नाही. पण सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण फार तेलकट आणि तुपकट सुद्धा जास्त खाल्लं नाही पाहिजे. काही जणांना सवय असते सकाळचा नाश्ता हेल्दी करायचा आहे म्हणजे वडापाव खातात बरेच जण, तर अशा पद्धतीचा नाश्ता सुद्धा आपल्याला टाळायचा आहे. ड्रायफ्रूटचा जर तुम्ही नाश्ता केला तर तो तुमच्या शरीरासाठी अतिशय उत्तम असतं. तुम्ही ऐकले असेल म्हण, आयुर्वेदामध्ये ती म्हण खूप महत्त्वाची आहे. सकाळचं जे न्याहारी असते, नाश्ता असतो तो राजासारखा करायला पाहिजे, दुपारचं जे जेवण आहे ते मजुरासारखं करायला पाहिजे आणि रात्रीचं जेवण फकीरासारखं करायला पाहिजे. हा पूर्वीपासून भारतीय आयुर्वेदाने घालून दिलेला एक नियम आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा याच्यावर संशोधन झालेलं आहे आणि त्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की सकाळचा नाश्ता न करणारे 40% व्यक्ती आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे. आणि ज्यांना हृदयविकाराचा एक झटका येऊन गेलेला आहे अशा व्यक्तींनी तर सकाळचा नाश्ता हा न चुकता केला पाहिजे. असा जर न चुकता नाश्ता जर तुम्ही केला तर दुसऱ्या अटॅकची तुम्हाला शक्यता नसते. आणि जर सकाळचा जर नाश्ता तुम्ही टाळला तर 90 दिवसामध्ये दुसरा अटॅक येण्याची चान्सेस असतात. अशा पद्धतीचा सर्वे युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या मासिकामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही सकाळचा नाश्ता केला तुम्हाला हृदयविकाराचा धोका कधीही असणार नाही. सकाळच्या नाश्त्यामध्ये साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी करा. सकाळी उपाशी पोटी चहा पिऊ नका. काहीतरी खाल्ल्यानंतर अर्ध्या 1 तासाने तुम्ही चहा वाटेल तर तुम्ही पिऊ शकता. ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे, हृदयविकार येऊन गेलेला आहे, ज्यांची बायपास झालेले आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे, त्यांनी तर न चुकता एक वेळेस तुमचं कुठलंही काम तुम्ही टाळलं तरी चालेल, परंतु सकाळचा नाश्ता जो आहे तो कधीही टाळू नका. तर सकाळचा नाश्ता तुम्ही हेल्दी करा, तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.